नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत कामिनी आता दार उघडून येते आजोबांच्या रूम मध्ये आणि लांबूनच म्हणते म्हाताऱ्या. का म्हणते ग्रॅनी आजी काय झालंय, आजोबांच्या रूम मध्ये का आलोय आपण, इथे काय करायचंय. कामिनी म्हणते का म्हणजे काय अनिका बेबी, मीटिंग करायची म्हाताऱ्यासोबत. जे येणारे अनिका बस बस. काय रे दादा कसा आहेस तू. कामिनी अगदी आजोबांच्या तोंडाजवळ येते आणि मग बोलत असते. नात येणारे, सून येणारे म्हणून कुणीतरी खुश आहे बरं. झालं असेल, काय करू आणि काय नाही होणारे दादा, खूप आनंद झाला असेल ना. हे करू का ते करू का काय काय करू असं झालं असेल होणारे दादा. अन्नपूर्णा आजी आणि राजन अगदी घाईघाईने निघालेले असतात. जो पत्ता मिळालेला असतो त्या पत्त्यावरती चाललेले असतात. अन्नपूर्णा आजी देवी आईला हात जोडत असते, सगळं काही व्यवस्थित असू दे आणि लवकर आम्हाला पोहोचू दे तिथे. आता ड्रायव्हरला म्हणत असतात की गाडी जरा फास्ट चालव. इकडे मात्र कामिनी आजोबांच्या रूम मध्ये आलेली असते आणि त्यांना खूप काही बोलत असते, हसत असते, नको नको ते टोमणे मारत असते आणि अगदी त्यांच्या तोंडाजवळ जाऊन ती बोलत असते. कामिनी हे रागिनी आणि अनिकाच्या समोर करत असते. दादा एक खरं सांगू का रे, तुमचा जो आनंद आहे ना तो फार काळ टिकणार नाही या, अगदी थोड्या वेळासाठीच तो आनंद असणार आहे. तुला एक गंमत सांगू का दादा, अन्नपूर्णाला एक फोन केला होता, तुझी नात आणि मोठी सून येणार आहे असं फोन केला होता. तो कोणी केला तुला माहितीये का दादा. अनिकाने केला होता तो फोन माझ्या सांगण्यावरनं. दादा एक गंमत सांगायची राहिली की तुझ्या मोठ्या नातीला आम्ही पाहिलं सुद्धा नाहीये. तुझी मोठी नात खोटी खोटी, खरे वगैरे नाहीये, मुळात नाहीचे अस्तित्वात तर कुठून येणार, पण मी खोटी उभी केलीये. गौरी ना रे गौरी, तुझी सुनबाई मोठी ती मात्र माझ्या ताब्यात आहे, तेवढी कबुली देते मी. किडनॅप केलंय तिला मी. दादा आहे म्हणजे होती, आता नाहीये रे ती. गिनी म्हणते काय आई, होती म्हणजे नाहीये का आता. गिनी म्हणते कायमची संपली म्हणजे काय. आता लगेच कामिनीच्या जवळ जाते. संपली म्हणजे काय, तुला कळत नाही का संपलीचा अर्थ. संपली म्हणजे कायमची झोपी गेली, किती सोपा अर्थ आहे. झालं माहिती का, याची मोठी सून आणि याची मोठी खोटी खोटी नात इथे यायला निघाले. गाडीने प्रवास चालला होता आणि अचानक काय घडलं, गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्या मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये दोघी सुद्धा जागेवर चिरडल्या गेल्या, संपल्या. म्हणजे या म्हाताऱ्याची नात आणि म्हाताऱ्याची मोठी सून या सगळ्यांना भेटायच्या आधीच देवाला भेटायला गेल्या. मी अगदी ऍक्शन वगैरे करून सगळं काही सांगत असते आणि बाबांना मुद्दाम त्रास देत असते. ऍक्शन करते, बाबांना बोलते आणि मोठ्या मोठ्याने हसत असते. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणून काय सांगू, एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय रागिनी, कुणी जगणार आहे का, शक्यच नाहीये जगणं. म्हणूनच एवढ्या आनंदाची बातमी माझ्या दादाला सांगायला आली मी. आता आजोबांचं तोंड असं पकडते आणि जोर जोरात हलवते. अरे दादा सगळं काही संपलंय रे, सगळं हातातून निसटलं, काहीच राहिलं नाही रे दादा, सगळं संपलंय. पण अशी जोर जोरात हलवत असते, टॉर्चर करत असते, इतका काय त्रास देत असते. ही कामिनी सख्खा भाऊ असतो पण तिला जराही कदर नसते, खूप टॉर्चर केलेलं असतं तिने आजोबांना. रागिनी मात्र हसत असते आणि अनिका मन लावून बघत असते आजी काय आणि कसं करते आजोबांसोबत. तिने जे वागतीये ना ते सगळं काही अनिका बरोबर बघत असते. कामिनी म्हणते दादा तुला माहिती का, ही सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझ्या अनिकाच्या नावाने होणार, एकटीच्या अनिकाच्या. ऋषी आणि कमळी बाहेर गेलेले असतात आजोबांसाठी औषध वगैरे आणायला, ते आता आलेले असतात. पण कामिनी, रागिनी, अनिका यांना माहितीच नसतं की ते आलेत म्हणून, हे आता चाललेले असतात. कामिनी म्हणते काय रे दादा, तुला काय वाटलं वहिनीला आणि तुला असंच मारून टाकणार, असंच संपवणार. तुम्हाला काय मारायचं रे, आधीच तुम्ही मेलेले आणि परत काय मारू तुम्हाला. आजोबांना पकडत असते आणि जोर जोरात त्यांना हलवत असते. आता तो आधीच मेलाय, ती म्हातारी पण मेली आणि अजून किती मारू रे. जोर जोरात हलवते आणि तुम्ही मेलेलेच आहात असं सारखं सारखं म्हणत असते. आजोबा इतके घाबरलेले असतात कामिनीच्या टॉर्चरला की ती वर सुद्धा बघत नसतात, अगदी खाली मान घातलेली असते. तुम्ही कधीच नीट होऊ शकत नाही रे, कुथत कुथत मरणार तुम्ही. देवा मरण दे, देवा मरण दे, तरी सुद्धा तुम्हाला मरण येणार नाही, इतके काय तुमचे हाल हाल करणार आहे मी. कामिनी त्यांच्याच घरात राहून बाजोबांनाच धमकी देत असते. कामिनी मला मरण दे, नको या यातना, कामिनी मला मरण दे, नको या यातना, अशी गयावया करतान रे तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला मरू देणार नाहीये मी. कामिनीचा टॉर्चर चाललेला असतो. अनिका, रागिनी मस्तपैकी हसत असतात, एन्जॉय करत असतात बाबांचं टॉर्चर. आता मात्र ऋषी आणि कमळी अगदी जवळ जवळ आलेले असतात आजोबांच्या रूमच्या. डायरेक्ट आजोबांचा गळाच पकडलेला असतो आणि असं काय घट्ट गळा पकडलेला असतो की ती सोडायचं नावच घेत नाही कामिनी. आता बाबांना संपवते की काय असं झालेलं असतं. कामिनी म्हणते तुला मी सोडणारच नाही रे, हाल हाल करणार, तुला मारल्याशिवाय मी काही सोडत नसते, नाही सोडणार नाही सोडणार असं म्हणते. आणि तेवढ्यात काय दार उघडलेलं असतं जोरात. ऋषी आणि कमळी समोर काही दृश्य बघतात आणि इतके धक्क्यात असतात की एकमेकांकडे बघायला लागलेले असतात, खूप घाबरलेले असतात. आता जोरात अशी ओरडते. आजोबांना मारून मारून डायरेक्ट खाली पाडून दिलेलं असतं बेडवरनं, इतकं काही टॉर्चर केलेलं असतं कामिनीने आणि पटकन तिथून लपून बसलेली असते. कमळी आणि ऋषी अगदी धावत पळत येतात आजोबा आजोबा करत
आजोबा पूर्ण घायाळ झालेले असतात की त्यांना बोलताही येत नाही आणि काही सांगताही येत नाही. ऋषीला आणि कमळीला आजोबांना उठवायचा खूप प्रयत्न करत असतात, पण ते काही उठत नसतात. आजोबा उठा, काहीतरी बोला, जोरात असं ढकलून दिलेलं असतं खाली आणि त्यांना खूप लागलेलं असतं. आता कमळी रडायला लागलेली असते. ऋषी आणि कमळी प्रयत्न करतात आणि आजोबांना बेडवर ठेवण्यासाठी उचलत असतात त्यांना, पण आजोबा पूर्ण असे गळून गेलेले असतात की ते पटकन त्यांना उचलतही नसतात. ते म्हणते, कुठे लागलंय का? तुम्ही असे कसे खाली पडले? आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ते बेडवर होते, मग खाली कसे पडले? कामिनी, रागिनी, अनिका तिथेच पडद्याच्या मागे लपलेले असतात आणि तिथून आजोबांची ही अवस्था एन्जॉय करत असतात. ऋषी आणि कमळी काही नातं नसतानाही धडपड करत असतात, त्यांना त्रास होतोय त्यांना वाचवण्यासाठी. त्या मात्र तिघीही हसत असतात अगदी पडद्याच्या मागून. ऋषी म्हणतो, कमळी यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला लागणार आहे, यांची परिस्थिती फार क्रिटिकल दिसती, अगदी ते हालचालच करत नाहीये. कमळी म्हणते, चला सर चला. ऋषी आणि कमळी आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी उचलत असतात. आता व्हीलचेअरवर बसवलेलं असतं आणि लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये चालवलेलं असतं. आता लगेच ह्या नाटकी तिघीच्या तिघी समोरून आलेले असतात. दादा काय झालं? ए दादा काय झालं रे तुला? ऋषी म्हणतो, पडले, त्यांना लागलंय म्हणून डॉक्टरांकडे चालवलंय. कामिनी म्हणते, आम्ही पण येतो. कसं काय पडलाय दादा? कामिनी म्हणते, आम्ही येणार आहे. ऋषी म्हणतो, काही गरज नाहीये, आम्ही चाललोय. ऋष निघून गेलेला असतो. अनिका मात्र रिश रिश आवाज देत थांबलेली असते. काय ही कमळी टमळी त्याला घेऊन चाललीये? कामिनी आता अनिकाला ओढते, जाऊ दे ना ग, गेला तर काय लावलंय? रिश रिश आणि त्या कमळीचं सोड ग, नको तिच्या मनाला लावू. जाऊन कुठे जाणार ग ती? सरड्याची धाव कुंपडापर्यंत. एवढा काय विचार करते अनिका? का म्हणते, सरडा म्हणजे कमळी सरडा आहे? अगो मग ती ऋषीला त्रास देणार ना सरडा म्हटल्यावर. ठीक आता टाळ्या वाजवायला लागलेली असते. वाव, कमळी सरडा आहे आणि तुम्ही मला आज सांगताय? वाव. आणि जोर जोरात टाळ्या वाजवत असते अनिका. कामिनी म्हणते, झालं का? तू कसं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आहे अनिका? एक गोष्ट सुद्धा तुला धड समजत नाही. अगं म्हण वापरली होती मी, लगेच सरडा. तुला काय आणि किती शिकवायचं? जाऊ दे, सोडून दे, मला तुला शिकवायचंच नाही ग बाई. अनिका आता निघून गेलेली असते. रागिनी आणि कामिनी म्हणतात, हिचं काय करायचं, हिला काहीच कळत नाही आई. इकडे आता अन्नपूर्णा आजी आणि राजन त्या पत्त्यावर आलेले असतात. जिथे ऍक्सिडेंट झालाय तिथे ते येऊन पोहोचलेले असतात. भयंकर असा ऍक्सिडेंट झालेला असतो. अन्नपूर्णा आजीची नात म्हणून जी मुलगी आणलेली असते ती डायरेक्ट गाडीच्या खाली पडलेली असते. अन्नपूर्णा आजी तिला बघते, तोंडावरून हात फिरवते तर काय, पण ती मृत पावलेली असते. अन्नपूर्णा आजी तिला उठवण्याचा प्रयत्न करते. बाळा तुला काही होणार नाही, उठ ना ए बाळा. पण ती ऑलरेडीच मेलेली असते. पण अन्नपूर्णा आजीचं प्रेम असतं की तिला अजूनही उठवण्याचा प्रयत्न करतात. तुला काहीच होणार नाहीये, मी तुझी आजी आलीये. आता राजन गाडीच्या दुसऱ्या बाजूने जाऊन बघतात तर काय, खाली पडलेली असते ती सरू असते आणि सरूलाही खूप असा मार लागलेला असतो. पूर्ण आजी उठते आणि गौरी गौरी असा आवाज देते, पण गौरी सुद्धा आता बेशुद्धच असते. गौरी काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात काळजी करू नको. आता अन्नपूर्णा आजी रडायला लागलेली असते. तुम्हाला काहीच होणार नाही, आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊ, अजिबात काळजी करू नका. अन्नपूर्णा आजी रडत असते आणि दोघींनाही उठवण्याचा प्रयत्न करते. ज्यांनी आता अँब्युलन्स वाल्यांना फोन लावलेला असतो. राजन रडत असतो आणि फोन लावत असतो. कामिनी आणि रागिनी लांब अशा उभ्या असतात आणि अन्नपूर्णा आजीची आणि राजनची गंमत बघत असतात. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि या दोघी मायलिकी आनंद साजरा करत असतात. बघ किती म्हातारी काय कळवळती आणि काय आरडाओरडा करतीये. बघ ना आई, अरे आणि राजन काय रडताय बघ की. पुरी कन्फर्म मेली आहे. यस, आपलं काम झालंय आया. कामिनीला आणि रागिनीला खूप आनंद झालेला असतो की त्यांचा प्लॅन अगदी सक्सेस झालेला असतो. एकाच वेळेला अन्नपूर्णा आजीची नात आणि सून दोघीही संपलेले असतात. विषय संपलेला असतो. दोघी मेल्या म्हटल्यावर आता सगळी काही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझ्या अनिकाच्या नावाने होणार. अगं संपली म्हणजे काय, वरचं तिकीट मीच काढून दिलंय, कन्फर्म संपणारच होती ती. रागिनी म्हणते, दोघींच्याही आत्म्याला शांती लाभो. कामिनी आता रागाने बघत असते या रागिनीकडे. पटकन हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी झालेली असते. मोठा ऍक्सिडेंट झालेला असतो, त्यामुळे खूप त्यांना मार लागलेला असतो. आता राजन, अन्नपूर्णा आजी अगदी घाईघाईने पळतच त्यांच्या मागे रडत चाललेले असतात. अन्नपूर्णा आजी अगदी कोलमडून गेलेली असते आणि राजन सुद्धा. तरीही राजन अन्नपूर्णा आजीला सावरत असतो. खूप रडत असते अन्नपूर्णा आजी. राजनही खूप रडत असतो. हे काय बघितलंय रे राजन आपण? की वर्ष आपण त्यांची वाट बघितली आणि शेवटी काय आलंय समोर? ही फार वाईट वाटलेलं असतं की माझी सरू शेवटी माझ्याशी बोललीच नाही आणि जी मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय तिने ते डोळे उघडून सुद्धा मला बघितलं. अशा परिस्थितीत आपल्याला भेटाव्या इतकी वाईट अवस्था का ग? आणि राजन जोर जोरात रडत असतो, अगदी हंबरडा फोडून. तेवढ्यात काय डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात, मिस्टर महाजन, तुमच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, आम्ही काहीच सांगू शकत नाही, पण आम्ही आमचे प्रयत्न नक्कीच करू. डॉक्टर म्हणतात, तुमच्या सुनेला आम्ही वाचवण्याचा 100% प्रयत्न करू. तेवढ्यात अन्नपूर्णा आजी म्हणते, तिच्याबरोबर तिची मुलगी सुद्धा होती. मॅडम आय एम सॉरी, आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो. तुमची नात या जगात नाहीये आता.
मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. जे नको व्हायला तेच त्यांच्या समोर आलेलं असतं. वेड्यासारखी करायला लागलेली असते अन्नपूर्णा आजी. बिचारा राजन तिला सावरता सावरता अगदी नाकीनं वळलेलं असतं. इतकी काय वेड्यासारखी करायला लागली असते अन्नपूर्णा आजी. माझी नात या जगात नाही हे त्याला सहनच होत नाही. जी नात जिवंत आहे ती नाही गेलेली. राजन रडत असतो आणि अन्नपूर्णा आजीलाही आधार देत असतो. रडत असते आणि म्हणत असते, डॉक्टर खोटं बोलताय राजन. आता इकडे सरूवर म्हणजे गौरीवर उपचार चालू झालेले असतात, पण तरीही तिची कंडिशन खूप अशी क्रिटिकल असते. डॉक्टरांना हवे तेवढे सगळे काही प्रयत्न त्यांनी सुरू केलेले असतात. आता राजन डॉक्टरांच्या जवळ येतात. राजन आता गौरीच्या जवळ बसतो आणि खूप रडत असतो. गौरी, अजिबात काळजी करू नको, मी आहे तुझ्या जवळ, तुला काहीच होणार नाहीये, माझा शब्द आहे. इतकी वर्ष तुमचा शोध घेतोय मी आणि आता अशा अवस्थेत मला सापडताय, खरंच किती दुर्दैव आहे माझं. खूप राजन रडत असतो. ए गौरी बोल ना, ए गौरी बोल ना. राजनही अगदी वेड्यासारखं करायला लागलेलं असतो. डॉक्टर ती बोलत का नाहीये, कधी बोलणार आहे. डॉक्टर म्हणतात तुम्ही जरा शांत बसा, येथील त्या शुद्धीवर जरा वेळ लागेल. तर डॉक्टर सुद्धा राजनला आधार देत असतात आणि इकडे अन्नपूर्णा आजी तर पूर्ण कोलमडून गेलेली असते. अन्नपूर्णा आजीला तिची जी नात वारलेली असते तिचं तोंड बघायला बोलवायला आलेले असतात. शेवटचं तोंड बघा. पूर्ण आजी अगदी वेड्यासारखी करायला लागलेली असते. त्या डेड बॉडीच्या तोंडावरचं ते कापड काढते. माझी नात झोपलीये, माझी नात, डिस्टर्ब करू नका तिला. अहो झोपली ती, झोपू दे की. तोंडावरून हात फिरवत असते. डोळे उघड, तुझी आजी बाळासमोर, बोल माझ्याशी. अगदी वेड्यासारखी धक्का बसलेला असतो. त्या धक्क्यात अन्नपूर्णा आजी काहीही बोलत असते. अन्नपूर्णा आजीला एकदा दाखवलेलं असतं आणि तिच्या हातावर जो तीळ असतो तो बघितलेला असतो अन्नपूर्णा आजीने. ती सिस्टर म्हणते, मॅडम चला आता वेळ संपलाय, आम्हाला आमची प्रोसेस कंप्लीट करू द्या, आम्हाला जाऊ द्या. डेड बॉडी असती ती अन्नपूर्णा आजीच्या समोरून घेऊन गेलेले असतात. इकडे मात्र कमळी देवापुढे गणपती बाप्पाच्या पुढे उभी असते आणि बाबांना लवकरात लवकर बरं लागू दे अशी प्रार्थना करत असते. ऋषी आता म्हणतो, कसे आहे सिस्टर आजोबा, आता ठीक आहेत ते, थोडा वेळ लागेल नॉर्मल व्हायला, मुकामार लागलाय ना, थोडासा वेळ लागणारच आहे. खूप घाबरले की काहीच टेन्शन वगैरे घेतलंय त्यांनी. ऋषी म्हणतो, असं कसं म्हणतात, त्यांचं बीपी खूप हाय झालेलं होतं आणि हार्टबीट्स खूप वाढलेल्या होत्या, ते घाबरलेले असणार किंवा काहीतरी भयानक असं त्यांच्या समोर घडलं, त्याच्याशिवाय त्यांची अशी अवस्था होणार नाहीये. कमळीच्या आणि ऋषीच्या लक्षात येतं एक्झॅक्टली काय घडलं असेल. कमळी म्हणते, मला पण 2 दिवसापासून असंच वाटतंय, त्यांना काहीतरी सांगायचंय, ते प्रयत्न करताय पण सांगू शकत नाहीयेत. काय सांगायचंय नक्की कळतच नाहीये, अगदी उलघाल होतीये त्यांची. अन्नपूर्णा आजी ज्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते त्याच हॉस्पिटलमध्ये आजोबांना आणलेलं असतं. ऋषी म्हणतो, कमळी अन्नपूर्णा आजीला नाही माहित ना ग आपण बाबांना इथे आणलंय. कमळी म्हणते, नाही हो, पण निघलो तेव्हा दोघं पण नव्हते, मग त्यांना कसं कळणार. तो आता झाले ना बाबा स्टेबल, आता सांगूया, मी फोन लावून येतोच आहे. आता फोन लावण्यासाठी बाहेर गेलेलं असतो. आता सरूला दुसरीकडे हलवलेलं असतं आणि ते डॉक्टर असतात त्या राजनला म्हणतात की तुम्ही पेपर फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा, तोपर्यंत आम्ही पुढची प्रोसिजर करतो. ऋषी बाहेर बसलेला असतो आणि राजनला कॉन्टॅक्ट करत असतो की आजोबांना आम्ही आणलंय हॉस्पिटलमध्ये. बिचारी तिथेच उभी असते. आता कमळीच्या मागून कमळी गणपती बाप्पाला हात जोडून उभी असते आणि तिच्या मागून आता डेड सरू चाललेली असते, म्हणजे सरू स्ट्रेचरवर झोपलेली असते आणि तिथून तिला घेऊन चाललेली असतात. कमळी आता मागे वळून बघेल तेवढ्यातच सरू तिथून त्या लोकांनी नेलेलं असतं सरूला. त्यामुळे बिचारी खूप नाराज झालेली असते, देवाला हात जोडते, विनंती करते. राजन आता रडत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं सरूची अवस्था बघून आणि आता सरूला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केलेलं असतं. आता ऋषी सुद्धा राजनला फोन लावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आजोबांना एकदम त्रास व्हायला लागला, मग आम्ही सुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्येच आणलंय. ऋषी म्हणतो, तर राजन काकांना सांगणं गरजेचं आहे. आता राजन काकांना सांगितलं तर त्यांनाही जरा बरं वाटेल, कारण आजोबा आता स्टेबल झालेत, त्यामुळे ते काही घाबरणार नाही. म्हणून ऋषीनेही त्याचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं आणि राजनला फोन करून सांगितलेलं असतं. तर ऋषी आणि कमळी काहीतरी बाहेर काम असतं म्हणून ते गेलेले असतात आणि त्यांच्या मागून लगेच डॉक्टरांच्या सोबत राजनही आलेलं असतो. आता सरूला आतल्या आयसीयू मध्ये नेलेलं असतं. तेव्हा राजन म्हणतो, मला येऊ द्या ना प्लीज. मॅडम म्हणतात, म्हणजे डॉक्टर असतात, नाही तुम्हाला आतमध्ये नाही येता येणार आहे. राजन अगदी हात जोडतो आणि पाया पडतो, माझ्या बायकोला काहीही करून मॅडम प्लीज वाचवा. डॉक्टर म्हणतात, हे बघा सर, आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत त्यांना वाचवण्यासाठी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते बाहेर थांबा, मी तुम्हाला सांगायला येते काय झालं आणि काय नाही. राजन आता सरूला त्या काचेच्या ह्याच्यातून बघत असतो, कारण सरूला आता आयसीयू मध्ये नेलेलं असतं आणि तिथून राजन बिचारा डोकावून बघत असतो, दिसते की काय काय. राजनची अगदी घालमेल झालेली असते, खूप वाईट अवस्था झालेली असते या राजनची. रडतच असतो आणि रडत रडत तो आता अन्नपूर्णा आजीच्या जवळ जाऊन बसतो. अन्नपूर्णा आजीला अगदी सदमा लागलेला असतो, इतका मोठा धक्का बसलेला असतो की माझी नात जागेवरच गेलीये आणि सून आहे ती सुद्धा सिरियस आहे की तिची सुद्धा डॉक्टरांनी गॅरंटी दिलेली नसते. अन्नपूर्णा आजी अगदी कोलमडून गेलेली असते. आता राजन अन्नपूर्णा आजीच्या जवळ जाऊन बसतो, पण राजनच ऑलरेडी खूप घाबरलेला, खूप वाईट परिस्थितीतून चाललेला असतो.
तरी सुद्धा तो अन्नपूर्णा आजीला आधार देत असतो. अन्नपूर्णा आजी आता डोळे मिटून अशा शांत बसलेले असतात. राजन म्हणतो, आई, त्या प्रेमाने अगदी जवळ घेतो आणि आधार देण्याचा प्रयत्न करत असतो. नर्स आलेली असते आणि राजनला म्हणते, काउंटरला जायचं आणि पैसे भरायचे म्हणजे आम्हाला पुढची प्रोसिजर चालू करता येईल. राजन म्हणतो, हो, मी लगेच जाऊन पैसे भरतो. राजन आता अन्नपूर्णा आजीला म्हणतो, तू घरी जाऊन आराम कर, मी तुला फोन करेल मग हे सगळं व्यवस्थित झाल्यावर, पण आता तू घरी जाऊन आराम कर बरं. इकडे आता ऋषी आणि कमळी सुद्धा राजनला कॉन्टॅक्ट करण्याचाच प्रयत्न करत असतात. ते बाहेर उभे असतात. ती म्हणतो, अगं खूप वेळा फोन लावला पण राजन काका काही फोन उचलतच नाहीये. दोघांना खूप असं टेन्शन आलेलं असतं की राजन काकांना कॉन्टॅक्ट का होत नाहीये. काहीही करून त्यांना कॉन्टॅक्ट करणं खूप गरजेचं आहे. तेवढ्यात हे दोघं बोलत असतात. समोरून अन्नपूर्णा आजी आणि राजन चाललेले असतात. कमळी म्हणते, राजन काका तुम्ही इथे? म्हणतो, तुम्ही दोघे इकडे काय करताय? काका, आजोबा व्हीलचेअरवरून पडलं आणि त्यांना जरा लागलंय ना म्हणून इथे ऍडमिट केलंय आम्ही. आता राजन अजूनच घाबरलेला असतो की मी काय आणि काय काय सहन करू, मी कुठले धक्के सहन करू. एक तर राजनची मुलगी जागेवर गेली असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. सरू सुद्धा खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये असते आणि आता आजोबा सुद्धा व्हीलचेअरवरून पडले आणि बरंच त्यांना लागले असं कमळीने सांगितलेलं असतो. तिसरा धक्का मिळालेला असतो राजनला. म्हणते, जास्त नाही पण मुकामार आहे बऱ्यापैकी. आम्ही दोघांनी इथं आणलंय आजोबांना, पण आता बरे आहेत ते, काळजीचं कारण नाहीये. म्हणतो, बाबा पडले? कसं काय पडले बाबा? बाबा पडणं शक्यच नाहीये. म्हणते, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, फोन लावण्याचा प्रयत्न करतच होतो पण तुमचा फोन काय लागत नव्हता. तेवढ्यात काय तुम्ही आम्हाला समोर दिसले. राजन म्हणतो कमळीला, बाबा कुठे? कमळी म्हणते, चला तुम्हाला दाखवते मी. आता डॉक्टर बाबांना बघत असतात. त्यांच्यावर काहीतरी औषध उपचार चाललेले असतात आणि कधी काय औषध द्यायचं हे ते आता सिस्टरला समजावून सांगत असतात. त्यांना अगदी धावत पळत आलेलं असतो बाबांना बघायला. बाबा बाबा आणि बरोबर तिथे येऊन उभा राहतो. तो बाबांना जरा बरं वाटतं की राजन माझ्या समोर आहे. बाबा आता सांगायला लागतात की कामिनीने मला त्रास दिला, पण बाबांना काय सांगायचं हे कुणालाच कळत नसतं. बाबा खूप प्रयत्न करत असतात. तर कामिनीने जसा त्रास दिला, हात पकडला, नंतर गळा पकडला, नंतर लोटून दिलं, सगळे काही प्रोसिजर करून सांगत असतात पण यांना काही कळतच नाही. तर म्हणतात, यांची काळजी घ्या. आता सध्या तर केलंय आम्ही, यांना औषध उपचार दिलेत, पण तुम्ही सुद्धा यांची काळजी घ्या. पण आता आजोबांच्या जवळ बसतो आणि चौकशी करतो, बाबा बरं वाटतंय ना? आता काही होत नाहीये ना? व्यवस्थित आहे ना तुम्ही? तर मग तुम्ही काय करायला गेला होता? कसे पडला बाबा? काही हवं होतं का बाबा? कमळी आणि ऋषी बाबांकडे बघतच थांबलेले असतात. राजन म्हणतो, तुम्ही आराम करा, अजिबात काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्ही आता लवकर बरे होणार आहेत ना? आपण लवकरात लवकर घरी जाऊया बाबा, अजिबात काळजी करू नका बरं. आता राजन कमळी आणि ऋषीला थँक्स असं म्हणतो, कारण वेळेवर बाबांना आणलं आणि बाबांचा जीव वाचवला. खरंच थँक्स. वेळेवर तुम्ही बाबांना इथे आणलं. घरी कुणी नसताना बाबांचं काय झालं असतं कुणास ठाऊक, पण तुमच्यामुळे आज बाबा व्यवस्थित आहे. खरंच थँक्यू. राजन म्हणतो, इतर घरातल्या लोकांना बाबांकडे बघायला तर वेळच नसतो. तुम्ही नसता तर काय झालं असतं देवाला माहिती. तेवढ्यात नर्स राजनला बोलवायला आलेली असते. आता निघून गेलेलं असतो. कमळी म्हणते, राजन काकाला माहितीच नाही की आजोबा पडलं, मग ते हॉस्पिटलमध्ये काय करताय? त्यांनी कुणाला आणलंय हॉस्पिटलला मध्ये? कमळी आता विचार करत असते की राजन काका कशासाठी आले हॉस्पिटलमध्ये. आता बघूया मित्रांनो, कमळीला कळेल का राजन कशासाठी आलाय हॉस्पिटलमध्ये. हे जर बघायचं असेल तर आपल्याला पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. कमळी राजनला विचारते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा राजन रडत असतो. माझी मुलगी आणि बायको मला भेटायला येणार होत्या, पण त्यांच्या गाडीला इतका मोठा ऍक्सिडेंट झाला की माझी मुलगी जागेवर मेलीये आणि माझी बायको सुद्धा खूप सिरियस, तिला इथेच ऍडमिट केलं. आता मी मुलीच्या डेड बॉडीच्या पेपरवर सह्या करून आलो. कमळीला इतका धक्का बसतो आणि राजन हे रडत रडत सांगत असतो. म्हणतो, माझी बायको खूप सिरियस आहे इथे. आणि समोर आता जी गौरी असते ती बरोबर कमळीला बघत असते, पण कमळीने सरूला बघितलेलं नसतं. इकडे रागिनी, कामिनी, अनिका तिच्या रूममध्ये बसलेलेच असतात. तेव्हा रागिनीला कळतं की खूप मोठा गोंधळ झालाय. अगं काय झालंय सांग की पटकन. ज्यांची खोटी मुलगी मेली पण ती गौरी जिवंत आहे अजून. कामिनीला धक्का बसतो की ती गौरी कशी जिवंत आहे. आणि गाडीमध्ये आता आजोबांना घेऊन चाललेले असतात. तेव्हा गौरी हॉस्पिटलमधून पळत असते कामिनीपासून आपला जीव वाचवत. तर समोर बघते तर काय, कमळी जोरात अशी सरू ओरडते. कमळी, पण कमळीला काय ऐकायला गेलेलं नसतं. बघू आता कमळीच्या जवळ सरू पोहोचणार की मध्येच कामिनी तिला पकडणार. हे सगळं काही जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.